नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 18 ऑगस्टचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत। कारण पोलिसांसमोर स्टेटमेंट देताच धोंडे अण्णांनी केलं महेशला माफ, परंतु अवनीने पोलिसांकडे केली पुन्हा महेश विरुद्ध तक्रार। आता इकडे देशमाने हादरले, हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्कीच बघा। तर आजच्या भागामध्ये सुरुवातीला आता अवनी अण्णांच्या रूममध्ये आलेली असते। अण्णा बेडवरती पडलेले असतात। अवनी आता अण्णांकडे एकटक बघत असते। त्याच वेळेस आता अण्णांजवळ बसताच अवनीच्या डोळ्यातनं अश्रू येऊ लागतात। ती आता अण्णांकडे एकटक बघत असते। कसे अण्णा जेव्हापासनं अवनी या दांगटांच्या घरात आली तेव्हापासनं तिची काळजी घेत असतात। तिच्याबद्दलचे त्यांचे जे काही विचार असतात ना, ते सगळे क्षण आता अवनीला आठवत असतात। पहिल्या दिवशी घरात आल्यानंतर अण्णांनी कशी लक्ष्मीची जमापुंजी म्हणजे दागदागिने सगळं काही अवनीच्या हाती दिलेलं असतं आणि अवनीचं दर्शन घेत धोंड्यांना तिला म्हणालेले असतात, सुनबाई हे घर सोडू नको, या घरावरती तुझा आशीर्वाद असाच राहू दे। त्यानंतर अवनीसाठी अंडा भुर्जी बनवलेली असते। अवनीबरोबर कशी छान अशी रांगोळी काढलेली असते। अण्णांबरोबरचे जे काही छान छान क्षण असतात ते सगळे आता इथे अवनीला आठवत असतात। अवनीच्या डोळ्यातनं आता अश्रू येत असतात, ती रडत असते। तर इकडे देशमानेंच्या घरात महेश मात्र लय घाबरलेला असतो। बाबा बाबा काहीतरी करा ना, मला वाचवा बाबा, मला लय टेन्शन आलंय, मी कुठे लपू बाबा, काहीतरी करा, नाहीतर पोलीस मला फाशी देतील हो बाबा। त्याच वेळेस आता लगेच देशमाने म्हणू लागतात, माती खाऊन आलायस ना, अरे अक्कल नाहीये का तुला, कळतंय का, गप्प बैसा, मी तुला काही होऊ देणार नाहीये, जाऊन लप, एक काम कर, तू तुझी बॅगच भर आणि आपलं जे फार्म हाऊस आहे ना तिकडे जाऊन राहा, म्हणजे कसं आहे ना, तिकडे तू सेफ राहशील, जा पटकन। त्या क्षणाला लगेच आता देशमानेंच्या घरासमोर पोलिसांची गाडी आलेली असते। आता मात्र लगेच अवनीची आई म्हणू लागते, अहो पोलीस आलेत। आता मात्र महेशची तर लाईट लागलेली असतात। अरे बापरे बाबा, पोलीस आले, आता मी काय करू। त्यावर देशमाने म्हणू लागतात, जा ना, जा आतमध्ये लप आता। महेश आता आतमध्ये जाऊन लपतो। इन्स्पेक्टर साहेब दरवाजा देतात, महेश देशमाने। त्यावर देशमाने म्हणू लागतात, हो माझाच मुलगा महेश देशमाने, काय झालं, काय काम होतं। त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, आत्ताच तुमच्या मुलाने महेशने कॉलेजमध्ये एका मुलाने आम्हाला सांगितलंय की त्याने एका माणसावरती चाकूने वार केलेत, आम्ही त्याला घ्यायला आलोय, कुठे तो, त्याला बोलवा लवकर। त्यावर लगेच आता चंद्रकांत देशमाने म्हणू लागतात, माझा मुलगा असं काही करणार नाहीये, त्याने काहीही केलेलं नाहीये आणि मुळात म्हणजे तो आत्ता सध्या घरात नाहीये, जेव्हा तो घरी येईल तेव्हा मी सांगेल, तो येईल तुम्हाला भेटायला, तुम्ही जाऊ शकता। त्यावर लगेच आता इन्स्पेक्टर साहेब असे डोळे फिरून घराकडे बघू लागतात। कसं आहे ना चंद्रकांत देशमाने, तुमच्या मुलाविरुद्ध तक्रार आली आमच्याकडे आणि त्यामुळे आम्हाला आता तुमच्या घराची झडती घ्यावीच लागेल। तुमचा मुलगा घरात आहे की नाही हे आम्हाला बघावंच लागेल। त्यावर लगेच आता चंद्रकांत देशमाने म्हणू लागतात, तुमचं बरोबर आहे, तुम्ही झडती घ्याल, पण तुमच्याकडे सर्च वॉरंट आहे का, सांगा ना। आता इन्स्पेक्टर साहेबांना धक्काच बसतो। हे बघा देशमाने, तुम्ही आम्हाला ऑपरेटिव्ह करा ना, हे बघा असं करू नका। त्यावर लगेच आता देशमाने म्हणू लागतात, जमणार नाही, तुमच्याकडे झडतीचं वॉरंट आहे का, नाही ना, मग निघायचं, माझ्या मुलाने काहीच केलेलं नाहीये, तुम्ही जाऊ शकता। आता इन्स्पेक्टर साहेब तिकडनं निघालेले असतात। त्याच वेळेस आता बाहेर लगेच धावतच महेश येतो। दरवाज्यातनं डोकावून बघू लागतो, बाबा बाबा गेले ते, पण बाबा आता मी कुठे लपू, काय करू, मला वाचवा बाबा, काहीतरी करा ना। त्याच वेळेस आता लगेच महेशच्या जोरदार दिशी चंद्रकांत देशमाने कानाखाली ओढतात, अरे पोरीने तर माझ्या अब्रूचे धिंदोडे उडवलेच होते, पण तू काय केलंस, तू तर माझी अब्रू वेशीवर टांगून आलाय, अक्कल शून्य माणसा। असे म्हणताच आता लगेच अवनीची आई म्हणू लागते, हो तुम्ही त्याला का मारताय, हे बघा त्याच्याकडनं चुकून झालंय, त्याच्यावरती का राग काढताय। त्यावर लगेच महेश म्हणू लागतो, एक सोके आई, मला कळतंय हा सगळा राग त्या अवनीचा आहे, बाबा तुम्हाला अवनीचा खूप राग येतोय ना, हे सगळं त्या अवनीमुळे घडतंय ना, पण मी तिला सोडणार नाहीये। त्यावर लगेच आता महेशचे बाबा म्हणू लागतात, तू आधी जा आणि बॅग भर, जा। स्वाती आणि महेश लगेच बॅग भरण्यासाठी आतमध्ये निघून जातात। तर इकडे हॉस्पिटलमध्ये आता अण्णा शुद्धीवरती आलेले असतात।
नर्स आता त्यांचं चेकअप करत असतात. तेवढ्या धोंड्यांना म्हणू लागतात, चला चला बाजूला व्हा, मला जाऊ द्या, मुझे जाना ही पडेगा. त्यावर लगेच आता ते नर्स म्हणू लागतात, ओ कुठे चाललाय तुम्ही, तुम्हाला आरामाची गरज आहे, इथेच थांबायचं. त्यावर धोंड्यांना म्हणू लागतात, जस्ट मी काय म्हणतोय ते ऐकून तरी घ्या. कसं आहे ना, मला माझं ज्यूस आणायला जावं लागेल, घसा कोरडा पडलाय. त्यावर लगेच त्या नर्स म्हणू लागतात, अहो मग तुम्ही इथे ज्यूस मागू शकता, प्रत्येक पेशंट हॉस्पिटलमध्ये ज्यूस मागवतं, ते गरजेचं असतं, तुम्ही मागवा इथे. त्यावर धोंड्यांना म्हणू लागतात, ज्यूस आणि इथे मागवायचं? नाही हो, माझं ज्यूस इथे अलाउड नसेल, नो अलाउड, मला जाऊ द्या. त्याच वेळेस आता त्या नर्स धोंड्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यात लगेच आता अवनी येते. अण्णा कॉटवरनं खाली उतरत असतात. तेव्हा अवनी म्हणू लागते, अण्णा अण्णा कुठे चाललायत? त्याच वेळेस नर्स म्हणू लागतात, बघा ना, हा माणूस ऐकायलाच तयार नाही. तेव्हा अवनी म्हणू लागते, माणूस नाही अण्णा म्हणायचं. तेव्हा लगेच आता अण्णा म्हणू लागतात, सुनबाई सुनबाई मला जाऊ दे बरं, मला जावं लागेल, मी बरा आहे. त्यावर अवनी म्हणू लागते, अण्णा अहो तुम्हाला आराम करायचा आहे, डॉक्टरांनी तुम्हाला अजून डिस्चार्ज दिलेला नाही आहे. त्यावर लगेच आता अण्णा म्हणू लागतो, सुनबाई मी बरा झालोय. तेवढ्यात लगेच ऋतिक दादा एक पिशवी घेऊन येतात. अण्णा तुमचा शर्ट आणलाय बरं का? तेव्हा अण्णा म्हणू लागतात, आणला ना, दे इकडं, मला निघावं लागेल. तेव्हा अवनी म्हणू लागते, शर्ट आणि कुठे जायचंय तुम्हाला? हे बघा अण्णा, तुम्हाला टाके घातलेत, तुम्हाला थांबावं लागेल, आराम करावा लागेल. त्यावर अण्णा म्हणू लागतात, सुनबाई अगं कितीचं लागलंय ते, त्याला काय घाबरायचं? तेव्हा अवनी म्हणू लागते, अण्णा अहो किती लागले, तुम्हाला कळतंय का, टाके घातलेत त्याला. त्यावर अण्णा म्हणू लागतं, सुनबाई अहो आम्ही दांगट म्हणजे लोखंडाचं शरीर आमचं, आम्हाला काय बी होत नाही. जे तुम्हाला लागलेलं असं वाटतं ना, ते आमच्यासाठी खर्चटलेलं असतं. त्यामुळे सुनबाई मला जाऊ द्या, मला जावंच लागेल, घसा लय कोरडा पडलाय सुनबाई. तेवढ्यात लगेच आता डॉक्टर येतात. काय चालू इकडे? त्यावर लगेच आता अण्णा म्हणू लागतं, डॉक्टर आता तुम्हीच सांगा बरं सुनबाईला, मी ठीक आहे की नाही, मी ऑल ओके झालोय. कसं आहे ना डॉक्टर, तुम्ही माझ्यावरती जो उपचार केलाय ना, तो लय मानलाय मला, मी अगदी धडधाकट झालोय बरं का. त्यावर लगेच आता डॉक्टर म्हणू लागतात, नर्स यांचं BP चेक केलंय का? त्यावर नर्स म्हणू लागतात, हो नॉर्मल आहे. तेव्हा धोंड्यांना म्हणू लागतात, घ्या, मी सांगतोय ना, मी ओके, ऑल ओके. त्यावर लगेच आता डॉक्टर म्हणू लागतात, थांबा मला चेकअप करू द्या एकदा. आता डॉक्टर लगेच सगळी फाईल चेक करू लागतात, म्हणजे सगळं काही नॉर्मल आहे तर. त्यावर लगेच आता धोंड्यांना म्हणू लागतात, म्हणा की मग गुड आय एम, बेस्ट आय एम आणि जाऊ द्या मला. त्याच वेळेस डॉक्टर हसू लागतात. खरंच पेशंट मात्र लवकरात लवकर अगदी परफेक्ट क्लिअर झाले, त्यामुळे तुम्ही यांना घरी घेऊन जाऊ शकता. तेव्हा अवनी म्हणू लागते, म्हणजे डॉक्टर आम्हाला डिस्चार्ज मिळालाय? त्यावर लगेच आता धोंड्यांना म्हणू लागतं, देऊन टाका हो, अहो खाट रिकामा करून टाका, दुसरा एखादा पेशंट येईल म्हणजे तुम्हालाही बरं पडेल ना, कशाला जागा गुंतून ठेवायची, जाऊ द्या आम्हाला घरी. त्याच वेळेस डॉक्टर म्हणू लागतात, ठीक आहे ठीक आहे, पण गोळ्या औषधं अगदी वेळेवर घ्यायची, आराम करायचा, घरी गेल्यानंतर तुम्ही यांना नेऊ शकता. आता लगेच अवनी अण्णांकडे बघून हसू लागते. अण्णांना कधी एकदा इकडनं निघन असं झालेलं असतं. तर त्यानंतर इकडे आता दांगटांच्या घरी मात्र अगदी शांतता. आता यशादा, राजा, पाण्या, धन्या सगळ्यांच्या डोळ्यातनं अश्रू येत असतात. सगळे फुल टेन्शनमध्ये आता बसलेले असतात. त्याच वेळेस धन्या म्हणू लागतो, यशादा आपल्या अण्णा बरे होतील ना रे, त्यांना काही झालं तर नसेल ना? असे म्हणत आता धन्या जोरजोरात रडू लागतो. सगळी भावंड अतिशय शांततेत, अतिशय टेन्शनमध्ये. तेवढ्यात नमी घरात येते. अयो बापरे, आज चक्क धोंडी मामाच्या घरात एवढी शांतता कशी काय? झालंय काय यशा? ए राजा तू तरी सांग. धन्या तू सांग. धन्या आता पटकन उठतो, बाजूला जातो आणि जोर जोरात गळा काढून रडू लागतो. नमीला धक्का बसतो. ए धन्या, धन्या रडू नको रे, काय झालंय मला सांगशील का? धन्या काय झालंय? त्यावर धन्या म्हणू लागतो, नमे तुला काय सांगू, अण्णांना चाकू लागलाय ग, अण्णा हॉस्पिटलमध्ये. आता जे काही घडलं कॉलेजमध्ये ते सगळं काही आता नमीला धन्याने सांगितलेलं असतं. आता नमीलाही खूप वाईट वाटतं. धोंडी मामा, मामाला काही होणार तर नाही ना, मामा ठीक होईल ना? आता लगेच नमी पटकन राजाजवळ येते आणि चटाचट त्याला चापटी मारू लागते. राजा तुला अक्कल नाही आहे का? अरे मामाला तू एकट्याला कसं काय पाठवलं अवनीसोबत? तुला जाता नाही आलं का? अरे तुम्हाला कळत नाही का? तुम्ही कोणीतरी जायचं ना तिच्यासोबत. एक तर एवढं सगळं घडलंय, आधी मला किडनॅप केलं त्या अवनीऐवजी.
त्या अवनीचे घरचे काय काय करू शकतात हे कळूनही तुम्ही विषयाची परीक्षा का घेतली? का असं वागलात तुम्ही? प्रत्येक वेळेस सांगायचं का तुम्हाला? त्याच वेळेस यशा म्हणू लागतो, नमे आम्ही बोललो होतो ग त्यांना येऊ द्या आम्हाला सोबत, पण नाही ऐकलं त्यांनी आमचं. त्यावर लगेच नमी म्हणू लागते, अरे तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून ती नाही म्हटली, हे पण कळत नाही का? तुम्ही फोर्स करायचा, जायचं, पण कधी अक्कल येणार आहे तुम्हाला? त्याच वेळेस राजा उठून बाजूला जातो. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, नमे नमे तू बरोबर बोलायली, आमचंच चुकलं. आम्ही अण्णाला एकट्याला पाठवायलाच नको होतं, आम्ही जायला पाहिजे होतं. मी जर गेलो असतो ना तर त्या देशमानेला सोडलं नसतं. असे म्हणत आता पाण्या लय भडकलेलो असतो. रागाच्या भरात जोरदार दिशी आता बुक्की अशी पलंगावरती मारू लागतो. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, बरोबर आहे, त्या देशमानेला लय पोलिसांना बोलवण्याची हौस आहे ना, आता त्या देशमानेला खडी फोडायला आपण पाठवायचं, आपण त्याला जेलमध्ये डांबायचंच. असे म्हणत राजा लय भडकलेलो असतो. तर त्यानंतर इकडे आता धोंडी अण्णांची घरी निघण्याची तयारी झालेली असते. तेवढ्यात लगेच इन्स्पेक्टर साहेब येतात. आता लगेच अण्णांच्या रूममध्ये इन्स्पेक्टर साहेब येताच अण्णा सुनबाईकडे बघतात. सुनबाई, यांना कोणी बोलावलं? त्याच वेळेस आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, धोंडीराज दांगट, तुमच्या विरुद्ध आमच्याकडे तक्रार आलेली. तुमच्यावरती कॉलेजमध्ये हल्ला झालाय. त्या व्यक्तीला तुम्ही ओळखता का? त्याचं नाव काय? लवकरात लवकर सांगा, आम्हाला तुमचं स्टेटमेंट हवंय. त्यावर धोंडी अण्णा म्हणू लागतात, घ्या स्टेटमेंट घ्या तुम्ही. पण कसं आहे ना इन्स्पेक्टर साहेब, जो कोणी माणूस होता तो नाही ओळखतो. म्हणजे तिकडे जे काही घडलं ते रागाच्या भरात, जे ते काही ते इगोमुळे झालं. आणि किती माणसं होते, एक होती दोन होती ते मी नाही बघितलं. कसं आहे ना, त्यामुळे आपण त्यांना माफ करून टाकूया, सोडून देऊया हे सगळं. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, धोंडी अण्णा असं काय करताय तुम्ही? अहो तुमच्यावरती जीवघेणा हल्ला झालाय, तुम्ही त्या माणसाला असं सोडणार आहात का? आता धोंडी अण्णा आपल्या सुनबाईकडे बघतात. आता सुनबाईचा भाऊ आहे, आपण त्याला कशी शिक्षा करावी? म्हणून धोंडी अण्णा मोठ्या मनाने महेशला माफ करा, मला कुठलीही तक्रार करायची नाहीये. जे काही घडलं ते रागाच्या भरात घडलं. त्यावर लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, धोंडी अण्णा अहो तुम्ही एका गुन्हेगाराला सोडताय, मोठी चूक करताय तुम्ही. त्यावर अण्णा म्हणू लागतात, नाही हो, तो गुन्हेगार नाहीये. जे काही घडलंय म्हणजे जो कोणी होता त्याने इगोमुळे रागाच्या भरात असं चुकून घडलंय त्याच्याकडनं. त्यामुळे मला कुठलीही तक्रार करायची नाही, त्याला माफ करून टाकूया आपण. आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, ठीक आहे, कसं आहे ना धोंडीराज दांगट, आम्ही तुम्हाला जास्त फोर्स नाही करू शकत. शेवटी ही इच्छा तुमची आहे, तक्रार करायची की नाही. ठीक आहे, आम्ही निघतो. इन्स्पेक्टर साहेब तिकडनं निघालेले असतात. त्याच वेळेस आता इकडे देशमानेंच्या घरात आता या महेशला पळवण्याचं लपवण्याचं काम चालू झालेलं असतं. चंद्रकांत देशमाने आपल्या खास खबरी माणसाला कॉल करतात, रंग्याला. रंग्या ऐक, माझा मुलगा माझ्या घरातनं सुरक्षित बाहेर निघाला पाहिजे आणि त्याला नेपाळला पोचवायचे. एकदा का बाँड्रीवरती गेला की मला लगेच कॉल करायचा. तो सुरक्षित नेपाळला फार्म हाऊसवरती पोचला पाहिजे. आणि कसं आहे रंग्या, तू सतत 24 तास त्याच्यासोबत तिकडे राहायचं, त्याला पोलिसांच्या तावडीत सापडू द्यायचं नाही. नेपाळलाच तो सुरक्षित राहू शकतो. रंग्या, कळतंय ना तुला? तेव्हा रंग्या म्हणू लागतो, ठीक आहे. त्याच वेळेस आता लगेच आतमधनं महेश बॅग घेऊन बाहेर येतो. स्वाती आणि अवनीच्या आईला खूप वाईट वाटतं, दोघीही रडत असतात. तेव्हा लगेच अवनीची आई म्हणू लागते, महेश महेश हा घे, ही अंगाऱ्याची पुडी आहे बरं का, ही तुझ्यासोबत असू दे, तुला काही होणार नाही आणि घाबरू नको. तुझे बाबा तुला काही होऊ देणार नाही, तुला पोलीस घेऊन जाणार नाही. नीट काळजी घे, तिकडे व्यवस्थित राहा. त्याच वेळेस आता लगेच महेश आपल्या बाबांजवळ येतो. तेव्हा लगेच आता त्याचे बाबा म्हणू लागतात, हे बघ, सतत रंग्यासोबत राहा, रंग्याला अजिबात सोडायचं नाही, तो तुझं प्रोटेक्शन करेन आणि अजिबात घाबरू नको. आणि आता माती खाणं बंद कर. आता नेपाळला पोचेपर्यंत कुठलीही घोडचूक करू नको. लक्षात येतंय ना महेश मी काय बोलतोय? तेव्हा महेश म्हणू लागतो, ठीक आहे बाबा, निघतो मी. त्याच वेळेस आता चंद्रकांत देशमानेंना हॉस्पिटलमधनं फोन आलेला असतो डॉक्टरांचा. आता लगेच डॉक्टर सांगू लागतात, देशमाने, तुमच्या मुलाविरुद्ध त्या माणसाने कुठलीही तक्रार केलेली नाही आहे, उलट मोठ्या मनाने तुमच्या मुलाला त्याने माफ केलं आहे. आताच पोलिसांनी त्याचं स्टेटमेंट घेतलं आहे. हे ऐकताच देशमानेंना धक्का बसतो. त्याच वेळेस आता फोन बंद होताच लगेच महेशची आई म्हणू लागते, अहो आपण कुणाचं काय वाईट केलं आहे? सगळेच आपल्याच मागे का लागलेत? मुलीबाबतीत हे सगळं झालं आहे, मुलाबाबतीतही असं. माझा महेश त्या रंग्याबरोबर सुखरूप राहील ना,
तू पुन्हा इकडे येईल ना, सांगा ना. त्याचे चंद्रकांत देशमाने म्हणू लागतात, महेशला कुठेही जायची गरज नाहीये, तू इथेच राहील. त्याच वेळेस महेश घाबरतो, बाबा बाबा हे कसं शक्य आहे? मी इथे राहिलो तर पोलीस मला फासाला लटकवतील हो. बाबा मला पाठवा ना, रंग्याबरोबर नेपाळला पाठवा ना. त्याचे चंद्रकांत देशमाने म्हणू लागतात, असं काहीही होणार नाहीये. तेव्हा महेश म्हणू लागतो, बाबा तुम्हाला काय म्हणायचंय? मला काही कळत नाहीये, स्पष्ट सांगा ना काय झालंय. त्यावर देशमाने म्हणू लागतात, त्या माणसाने तुला माफ केलंय, त्या डांगटांनी तुला माफ केलंय. आता मात्र लगेच स्वाती म्हणू लागते, मी म्हटले होते ना, ती खूप मोठ्या मनाची माणसं आहे, खूप चांगली माणसं आहे. त्यावर लगेच आता चंद्रकांत देशमाने ओरडतात, चांगली नाही, बेरकी माणसं आहे ती, घाबरली असतील. कोर्ट कचऱ्या केस या गुंतागुंतीत पडूनही काही होणार नाही हे कळून चुकलं त्याला, म्हणून त्याने माफी केली तुला. आणि महेश हे सगळं का केलं त्याने माहिती? त्यावर लगेच आता अवनीची आई म्हणू लागते, का केलं असेल? त्यावर लगेच देशमाने म्हणू लागतात, कारण तो महाचालाक माणूस आहे, एक नंबरचा पेताडे धोंडी दांगट, पण हुशारलं या. त्याला वाटलं की मी माझ्या सुनबाईच्या भावाला माफ केलंय, म्हणजे सुनबाईवरती मोठा उपकार केला, आणि आता या उपकाराची परतफेड म्हणून ते अवनीकडनं नको नको ती कामं करून घेतील, अवनीला त्रास देतील, तिचा छळ करतील, कारण त्यांच्यामुळे तिचा भाऊ वाचलाय ना. असे उपकार दिलेत ना आता त्यांनी अवनीवरती. पण मी आता मोठा डाव खेळणार. धोंडीराज दांगट, तुला काय वाटलं? तुला हुशार माणूस आहे, पण आता बघ अशी चाल टाकणार आहे ना की तू कायमचा संपशील. धोंडी दांगट, संपवणार आहे तुला मी, असे आता देशमानेंनी ठरवलेलं असतं. तर इकडे आता धोंडी अण्णा आणि अवनी गाडीतनं घरी निघालेले असतात. अण्णांचा डोळा लागलेला असतो, अण्णा झोपलेले असतात. अवनी पटकन मोबाईल घेते आणि राजाला कॉल करते. राजा फोन उचलताच म्हणू लागतो, मॅडम मॅडम सांगा ना नवीन ॲड्रेस, आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये येतो, कुठे आहात तुम्ही? त्यावर अवनी म्हणू लागते, राजा तुम्हाला यायची गरज नाही आहे, आमचा डिस्चार्ज झाला आहे, आम्ही घरी निघालो आहे, ऑन द वेच आहोत. आता राजाला लय आनंद होतो, अण्णा घरी येत आहेत, डिस्चार्ज मिळाला, द्या ना अण्णाकडे 2 शब्द बोलतो. त्यावर अवनी म्हणू लागते, अण्णा आता झोपलेत, त्यांना डोळा लागलाय, उगच उठले तर काहीतरी बोलत बसतील, नको. तेव्हा राजा म्हणू लागतो, बरं झालं अवनी मॅडम तुम्ही होता ना, म्हणून सगळं काही ठीक झालं. तुमच्यावरती आमचा खूप विश्वास आहे आणि म्हणूनच अण्णांना तुम्ही अगदी व्यवस्थित घरी घेऊन आलात. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, राजा नाही रे, असं काही नाही आहे. तेव्हा राजा म्हणू लागतो, असंच आहे, जिथे अवनी तिथे सगळं काही ठीक. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, काय बोलला? त्यावर राजा म्हणू लागतो, कुठे काय? राजाला खूप आनंद होतो. तर त्यानंतर इकडे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, अवनी आता अण्णांना घेऊन घरी आलेली असते. सगळे आता मुलं लगेच अण्णांची विचारपूस करू लागतात. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, बास आता पाणी डोक्यावरनं गेलंय. आधी घरात येऊन धिंगाणा घातला, तमाशा केला, ते वेगळं होतं, पण अण्णांच्या जीवावरती उठलाय आज महेश दादा. त्याला या चुकीची शिक्षा व्हायलाच पाहिजे. त्याने आज गुन्हा केलाय खूप मोठा, आणि त्यासाठी आपण पोलिसात तक्रार करणार आणि महेश देशमाने याला जेलमध्ये पाठवणार, असं अवनीने ठरवलेलं असतं. पण आता ही दांगट आता अवनीची जूत काढणार की आता या देशमानेला खडी फोडायला लावणार, पुढे काय काय होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.